आज सुंदर योगायोग आहे, आज एकादशी पण आहे आणि एकादशीच्या दिवशी केलेलं नामस्मरण अधिक फळ देतं आणि एकादशीला याशिवाय आणखी काही करायचंच नसतं. एकादश 10 इंद्रिय 11 मन देवाच्या समर्पित करणं ही एकादशी. पण आपल्याला एकादशी म्हणजे मग आज काय फराळ करायचं आहे? संतांनी तर वर्णन केलंय, साऱ्या दिवसभर बकरी वाणी चरणं याला म्हणतात का एकादशी धरणं. हे काही फक्त पोट भुकेलं ठेवणं म्हणजे एकादशी नाही. देवाचं भजन, देवाच्या जवळ जाणे, चिंतन करणे म्हणजे एकादशी. म्हणून दोघा हाताने छान पैकी टाळी. मॉनिटर
ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की आदि शक्ती मुक्ताई श्री निष्कलंकी नारायण भगवान की जय। भगवंतानी श्री रामचंद्रांनी त्यांचे आराध्य भगवान भोलेनाथाचं पूजन केलं, रामेश्वराची स्थापना केली। रामेश्वराची स्थापना करून भगवान त्या ठिकाणी आपल्या समुद्रावर त्या सेतू निर्माणाच्या कार्याला सुरुवात करतात। वानर नर आणि नील त्यांच्या हाती दगड आणून देतात, ते दगड सोडतात आणि आश्चर्य काय, तो निर्जीव जड दगडही तरतो। मग या पद्धतीने नल नीलाच्या द्वारे सेतू तयार होत असताना हनुमंतराय विचार करतात की घाई आहे आणि आपण हे पटकन काम करायचं आहे, 100 योजन सेतू बांधायचा आहे। मग दगड आणायला सांगून त्या दगडावर राम लिहायला लागले। राम नाम लिहिलेला दगड सोडला, तो दगड सुद्धा तरत होता, तो दगडही तरायला लागला, जो जड आहे राम नावामुळे। रामांनी हे बघितलं, राम म्हणतात की माझं नाव लिहून दगड तरतोय, मी तर स्वतः राम आहे, माझाही दगड तरला पाहिजे। पण राम म्हणतात की मी दगड सोडून बघतो, पण म्हणे यांच्या समोर नको, बाजूला जाऊन डुबला तर पंचायत। हे म्हणतील आमचे दगड तरतायत आणि देवाचा दगड मात्र बुडतो, असं होता कामा नये। म्हणून देवाने एक दगड घेऊन बाजूला गेले, मागे फिरून पाहिलं 8-10, कोणी बघत तर नाही ना, कोणी नाही मागे। मग तेव्हा समुद्र किनारी गेले, परत एकदा कन्फर्म केलं, कोणी नाही ना मागे, कोणी नाही, आणि दगड फेकला, दगड बुडाला। देव म्हणतात मी स्वतः राम, माझा दगड बुडतो आणि ज्यावर राम लिहिलं तो मात्र तरतो। मला कळत नाही काय होत आहे। चला ठीक आहे, जे झालं ते झालं, चला परत जाण्यासाठी मागे वळून बघितलं तर हनुमानजी मागे उभे, जय श्रीराम। देव म्हणतात आपलं आगमन केव्हा, म्हणे जेव्हा तुम्ही दगड फेकला तेव्हा। म्हणे तू बघितलं का दगड बुडाला, म्हणे हो मी बघितलं। म्हणे ठीक आहे, मग कुणाला सांगू नको, जाऊ दे आता, जे व्हायचं जे झालं। म्हणे देवा मी नाही सांगितलं कुणाला की रामांनी फेकलेला दगड बुडाला, तरी सर्वांना माहित आहे, फक्त तुम्हाला माहित नव्हतं, तुम्ही ते कन्फर्म केलं। सगळ्यांना माहित आहे का माझा दगड बुडेल, म्हणे हो, पण कसं काय। तेव्हा हनुमानजी म्हणतात अरे देवा, जोपर्यंत तू त्याला पकडून ठेवलंय तोपर्यंत तो सुरक्षित आहे, आणि जेव्हा राम त्या दगडाचा त्याग करतात, ज्या कुणाचा त्याग करतील तो बुडणार नाही तर काय। तेव्हा रामांना कळालं बुडायचं कारण काय, की ज्याचा राम त्याग करतील, सोडून देतील, तो बुडणारच, आणि जोपर्यंत राम त्याला पकडून ठेवतील त्याला कोणी बुडवू शकत नाही, तो सुरक्षित आहे। म्हणून श्री हनुमंतराय उत्तर देतात, अशा पद्धतीने राम सेतूचं बांधकाम त्या ठिकाणी सुरू आहे। या रामचरित मानस मध्ये तेवढा उल्लेख खारुताईचा आलेला आहे, वाल्मिकी रामायणामध्ये तो उल्लेख आहे मॉनिटर। म्हणून त्या ठिकाणी खारुताईची पण सुंदर कथा आहे। आता प्रत्येकाचं चिंतन वेगळे, अनेक प्रकारचं रामायण आहे, त्यात भरताविषयी वेगळ्या वेगळ्या कथा आहेत, मातेविषयी आहेत, रामांविषयी, लक्ष्मणाविषयी, खारुताईविषयी पण चर्चा येते। ती चर्चा यासाठी मी यात नसली तरी उल्लेख मुद्दामून करतोय
की ती खारुताई प्रेरक आहे. ती म्हणते असं देवाचं काम सुरू असताना जर मोठे मोठे दगड 50-50 हजार दक्षिणा नाही देता आली ना, 500 रुपये थोडी थोडी लहान लहान दगड पण आम्ही तिथे टाकावे. नाही 500 रुपये 100 रुपयाची माती तरी आणून त्या गॅप मध्ये टाकावी. आणि तर राम सेतू तयार होत असताना आम्ही देव देश धर्माच्या कामामध्ये मदत करावी. आज त्या खारुताईने ती मदत केली म्हणून ती अमर झाली. खारुताई तिने जर मदत न करता गंमत बघत उभी राहिली असती तर रामचरित्रात कशाला खारुताई आणि खारुताईच्या पाठीवर कशाला ती बोट उमटली असती देवाची. आणि जे आम्ही दान धर्म सेवा करीत असतो ना, त्याचं फळ एवढं आहे. 2 गोष्टी आहेत. दान दिलं पाहिजे, त्याचं फळ परमात्मा असं देतो की ती काम करणारी, मदत करणारी, सेवा करणारी खारुताई वेगळी होती. आजही जी जन्माला येते ते देवाच्या बोटांचं निशाण घेऊन जन्माला येते. याचा अर्थ ज्या खारुताईने सेवा केली एवढं फळ आणि आशीर्वाद देवाने दिलं की त्या खारीचा नाही, खार जातीचा देवाने उद्धार केला. आजही खार जन्माला येते ती देवांच्या बोटाचं निशाण घेऊन जन्माला येते. हे दान धर्माच्या ताकदीचा आशीर्वाद आहे. पण तो दान धर्म कुठे करावा? सुपात्र, जिथे योग्य आहे, चांगलं आहे, तिथे आम्ही दान धर्म करावा. आणि योग्य दान धर्म केला की त्याचा आशीर्वाद परमात्मा एवढा आम्हाला देत असतो. म्हणून राम सेतूचं त्या ठिकाणी बांधकाम सुरू आहे आणि गोस्वामी सुंदर वर्णन करतात. बांधी सेतू अति सुदृढ बनावा, देखी कृपा निधि के मन भावा, देखी कृपा निधि के चली से कछु बरनी न जाई, चली से कछु बरनी न जाई, गरजहि मार कट भट समुदाई, गरज